ओम शांती. राजयोगाचा पहिला पाठ आपण समजून घेतला की मी कोण आहे. मी एक आत्मा आहे, शरीर नाही परंतु एक आत्मा आहे. आत्म्याचा संपूर्ण परिचय आपण समजून घेतला. जसं आपल्यांना कोणी विचारतं की तुमचं ओळख सांगा, तुमचा परिचय द्या, तुमचे इंट्रोडक्शन सांगा, तर आपण काय सांगतो? आपलं नाव, गाव, आपण काय करतो, हे सर्व काही आपण सांगतो. तर त्याचप्रमाणे आता तो तर आपण जो परिचय सांगतो नेहमी दुसऱ्यांना, तो शरीराचा परिचय देतो. परंतु आता आपल्याला स्वतःचा म्हणजे आत्माचा परिचय मिळालेला आहे. तर आत्माच्या संपूर्ण परिचयमध्ये आपण हेच सांगणार की मी एक आत्मा आहे. आत्माला लाईट पण म्हटलं जातं, एनर्जीही म्हटलं जातं. आत्माचं रूप कसं आहे? अति सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे. हे आत्माचं रूप आहे. आत्माचं जे निवासस्थान आहे शरीरामध्ये टेम्पररी, ते म्हणजे भ्रुकुटीमध्ये आहे. आणि आत्माचं परमनंट जे घर आहे ते म्हणजे सूर्यचंद्र तारांगणच्या पार पलीकडे परमधाम आहे. त्याला वेगवेगळी नावं दिली जातात, हे आपण जाणून घेतलंच. शिवाय आत्माचं जे क्वालिफिकेशन आहे, म्हणजेच जसं सांगितलं जातं, आपल्याला विचारलं की माझं एज्युकेशन एवढं झालेलं आहे, त्याचप्रमाणे आत्माचं जे क्वालिफिकेशन आहे, आत्मा सतोगुणी आहे, 7 गुणांनी बनलेली आहे. आत्मा ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप आणि शक्ती स्वरूप आहे. तर हे आत्माचं क्वालिफिकेशन झालं. आत्माचं कर्तव्य काय आहे? आत्माचं जे कर्तव्य आहे की जे काही आत्माला दिलेलं आहे कर्म, किंवा जे काही आपली क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार चांगल्या चांगल्या पद्धतीने ती क्षमता आपण आपल्या कर्ममध्ये, व्यवहारामध्ये यूज करणं. म्हणजेच काय? ॲक्युरेट आपल्याला जो काही रोल मिळालेला आहे तो आपण काय करायचा? प्ले करायचा. तर हे झालं आत्माचा संपूर्ण परिचय. अजून आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तर त्यावेळेस ओम शांती असं म्हटलं जातं. ओम शांतीचा अर्थ काय आहे? तर ओम शांती म्हणजे, ओम म्हणजे मी एक आत्मा आहे, अहम आत्मा, आणि मी आत्मा शांत स्वरूप आहे, त्याचा अर्थ असा होतो. तर आत्माचा संपूर्ण परिचय आपण जाणून घेतला. आता आत्माचे जे पिता आहे, सत्य पिता, परमपिता परमात्मा, त्यांचा सत्य परिचय काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. परमपिता परमात्माबद्दल संपूर्ण विश्वामध्ये सगळ्या मनुष्य आत्मांनी वेगवेगळ्या पद्धतीने परमात्माची मान्यता सांगितलेली आहे. आता आपण बघतो जे ऋषीमुनी आहे, विद्वान पंडित जे आहेत, तर त्यांनी असं एक शब्द दिला, तो म्हणजे नेती नेती असा शब्द सांगितला की परमात्माचं कोणी अंत पाहू शकत नाही. म्हणजेच बघा, जसं एखादा मुलगा आहे आणि त्या मुलाला त्याच्या वडिलांचा जो परिचय आहे तो त्यांच्या वडिलांच्या द्वारेच त्यांना संपूर्ण परिचय मिळतो. त्याच प्रकारे आपले जे पिता, आपले म्हणजे आत्माचे जे पिता आहेत, परमपिता परमात्मा, त्यांचा सत्य परिचयसुद्धा त्यांच्याद्वारे आपल्याला प्राप्त होतो. ते जेव्हा या सृष्टीवर येतात आणि तेव्हा आपला स्वतःचा परिचय करून देतात आणि त्यांचाही परिचय ते आपल्याला करून देतात. आणि गीतेमध्ये सुद्धा हे स्पष्ट सांगितलेलं आहे की मैं जो हूँ जैसा हूँ मुझे कोई विरला ही जान सकता है. हे गीतेमध्ये वाक्य आहे. तर परमपिता परमात्मा म्हणजेच जे वेगवेगळ्या धर्मामध्ये शब्द दिलेले आहेत, अल्ला, गॉड, ईश्वर, भगवान असं म्हटलं जातं. तर त्यांचा जो सत्य परिचय आहे तो काय आहे? आता परमात्माबद्दल वेगवेगळ्या ज्या मान्यता आहेत, तर त्याच्यापैकी पहिली मान्यता अशी आहे की प्रकृतीच परमात्मा आहे, निसर्गच काय आहे? परमेश्वर आहे, परमात्मा आहे. दुसरी अशी मान्यता आहे की आत्माच परमात्मा आहे. जसं
शास्त्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे की सागर से बुदबुदा निकला और सागर में समा गया, वैसे ही आत्मा परमात्मा में समा जाती है, लीन हो जाती है. म्हणजेच आत्मा सो परमात्मा असं सांगून दिलेलं आहे. ही मान्यता आहे. तिसरी मान्यता अशी आहे की ब्रह्म ही ईश्वर आहे. आणि चौथी मान्यता अशी आहे की भगवान परमात्मा सर्वव्यापी आहे, कण में भगवान है. पाचवी मान्यता जी आहे की भगवान निराकार आहे, परमात्मा निराकार आहे. सहावी मान्यता अशी आहे की जेवढे पण देवी देवता आहेत ते सर्व कोण? भगवान. कारण की जेव्हा जेव्हा या संसारामध्ये अ, अ, आवश्यकता झाली त्यावेळेस परमेश्वराने वेगवेगळे अवतार घेतले, वेगवेगळे रूप घेतले आणि रूप घेऊन जन्म घेतला, अशी एक मान्यता आहे. आणि म्हणूनच म्हटले की जेवढे पण देवी देवता आहेत ते सर्व कोण? भगवान. आणि सातवी मान्यता अशी आहे की परमेश्वरसारखं भगवानसारखं कोणी आहे म्हणजे कोणी असं आहेच नाही, कुठली वस्तू नाही, कोई चीजही नाही आहे असं म्हटलेलं आहे. आणि जर का आहे परमेश्वर भगवान आहे तर प्रूफ करून दाखवा. आता तुम्हीच विचार करा याच्यापैकी काय सत्य असणार. मान्यता तर आपण ऐकून घेतल्या की वेगवेगळ्या अशा मान्यता आहेत लोकांच्या, परंतु याच्यापैकी सत्य काय आहे हे आपण नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. कारण की असं म्हटलं जातं ना, परमात्मा सत्य आहे आणि सत्य हे नेहमीच कसं असतं? एकच असतं. सत्य एकच असतं. म्हटलं जातं ना, गॉड इज ट्रूथ, ट्रूथ इज ऑलवेज वन. तर परमात्माबद्दलच्या वेगवेगळ्या मान्यता सांगितलेल्या आहेत. तर बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. मला एक गोष्ट आठवते की 4 आंधळे होते आणि त्या 4ही आंधळ्यांना एक हत्तीला हात लावायला सांगितला. तर पहिल्या आंधळ्याला सांगितलं की तू पायाला हात लाव. त्याने पाय पकडला तर त्याला असं वाटलं की मी खांब्यालाच पकडलेला आहे, खांब्यासारखं त्याला वाटलं. दुसऱ्याला सांगितलं की पोटाला हात लावायला सांगितला तर त्याला भिंत वाटली. तिसऱ्याला सांगितलं शेपटीला हात लावायला, त्याने शेपटी पकडली तर त्याला दोरी वाटली. चौथ्याला कानाला सांगितलं, कान पकडायला सांगितलं तर त्याला काय वाटलं? सूपसारखं वाटलं. म्हणजे होता तर हत्तीच, परंतु प्रत्येकाने काय केलं? वेगवेगळा अनुभव घेतला. असंच की परमपिता परमात्माबद्दल सुद्धा ज्याने जसं पाहिलं तसं सांगून दिलं आहे. जसं 4 आंधळ्यांनी त्यांनी जसं त्यांना रिअलाईज झालं की हा असं आहे, खांब्याला हात लावल्यानंतर पायाला हात लावल्यानंतर खांबा वाटला, पोटाला हात लावल्यानंतर भिंत वाटली, शेपटीला हात लावल्यानंतर दोरी वाटली आणि कानाला हात लावल्यानंतर सूप वाटलं. होता तर काय? हत्तीच. तर त्याचप्रमाणे परमपिता परमात्माबद्दल सुद्धा लोकांनी सांगितलेलं आहे. ज्याने जसं पाहिलं त्यानुसार सांगितलेलं आहे. तर मग सत्य काय आहे? कसं काय आपण सांगणार? हां, तुम्ही जे सांगताय ते सत्य आहे. तर सत्याला ओळखण्यासाठी काही कसोटी आपण बघूया. तर त्या 5 गोष्टी आहेत ज्या सांगितलेल्या आहेत. जसं बघा, एखादा सोनार असतो, तर सोनाराला माहिती आहे की त्याच्यापुढे जे एखादं सोनं आणलं तर तो परखून घेतो की हे किती कॅरेटचं आहे. किंवा जोहरी असतो तर त्याच्यासमोरच जो हिरा आणला तर तो लगेच ओळखून घेतो की हा खरोखर हिरा आहे. तर त्याचप्रमाणे सत्याला ओळखण्यासाठी काहीतरी कसोटी सांगितलेली आहे. आता ती कसोटी काय आहे की त्यावरून आपण की परमात्मा कोणाला म्हणणार आपण? तर सगळ्यात पहिली जी कसोटी आहे की परमपिता परमात्मा, परमेश्वर, भगवान, अल्लाह, गॉड कोणाला म्हणणार? की जो सर्व धर्म मान्य असणार. म्हणजे सगळ्या धर्माची लोक परमात्माला त्या रूपामध्ये स्वीकार करतील, सर्व धर्म मान्य. व परमात्मा
दुसरी कसोटी काय आहे? परमात्मा कोणाला म्हणणार? परमेश्वर कोणाला म्हणणार? की जो सर्वोच्च आहे, की ज्याच्यावरती कोणी नाही, ते सर्वांचे मात पिता, परंतु त्यांची कोणी मात पिता नाही. ते सर्वांचे परम शिक्षक, परंतु त्यांचं कोणी टीचर नाही, त्यांचं कोणी शिक्षक नाही. आणि ते सर्वांचे सतगुरू, परंतु त्यांचा कोणी गुरु नाही. आणि म्हणूनच म्हटलं जातं त्यांच्याबद्दल की गुरुओं के गुरु सतगुरु कोण? शिव भोलेनाथ असं म्हटलं जातं. परमपिता परमात्मा असं म्हटलं जातं. तर ही दुसरी कसोटी की सर्वोच्च. तिसरी जी कसोटी सांगितलेली आहे ती म्हणजेच काय? की परमपिता परमात्मा कोणाला म्हणणार? जो सर्वपरी आहे. आता सर्वपरी म्हणजेच काय? की जसं जन्म मरणाच्या चक्रामध्ये परमपिता परमात्मा येत नाही. लाभ हानी है ना, म्हणजे मान अपमान, यश अपयश, ह्या सगळ्या गोष्टींपासून काय परमपिता परमात्मा अलिप्त आहे. सुख आणि दुःख याच्यापासून अलिप्त आहे. या चक्रामध्ये परमपिता परमात्मा येत नाही. आणि गीतेमध्ये सुद्धा दिलेलं आहे, सांगितलं आहे की मैं अजन्मा हूँ, मैं मनुष्य सदृश जन्म नहीं लेता हूँ, मैं कालों का काल हूँ. तर याच्यावरून हेही कळतं की त्यांच्याजवळ शरीर नाही आहे आणि शरीर नसल्यामुळे शरीराचे संबंध नाही है ना, आणि कर्म आणि कर्माचं फळ या चक्रामध्ये सुद्धा ते येत नाही. आणि म्हणून अजून एक गीतेमध्ये अजून एक सांगितलं आहे की मैं अकर्ता हूँ अभोक्ता हूँ. म्हणजेच काय? पाप आणि पुण्य या चक्रांपासून पण ते काय आहे? अलिप्त आहे. सुख दुःखाच्या चक्रापासून ते काय आहे? अलिप्त आहे. परंतु ते त्यांचं महिमा, त्यांचं गायन काय आहे? दुःख हरता सुख करता है ना. तो म्हणजेच काय? की ह्या सर्व चक्रांपासून जो अलिप्त असणार त्यालाच काय म्हणू शकतो आपण? परमपिता परमात्मा असं म्हणू शकतो. म्हणून सांगितलं की परमात्मा कोणाला म्हणणार? त्याच्यासाठी काहीतरी कसोटी आहे. आता तिसरी कसोटी जाणून घेतली. आता चौथी काय आहे? की परमात्मा कुणाला म्हणणार? जे सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजेच काय? त्रिकालदर्शी, त्रिनेत्री है ना, सर्व मनुष्य आत्मांना ज्ञानाचं जे चक्षु आहे, तिसरा नेत्र आहे, ते देणारे त्रिलोकीनाथ असं म्हटलेलं आहे. परमात्माला गॉड, इंग्लिशमध्ये गॉड म्हटलं जातं. आणि गॉडचा अर्थ काय होतो? जी म्हणजे काय? जनरेटर. ओ म्हणजे काय? ऑपरेटर. आणि डी म्हणजे काय? डिस्ट्रक्टर. तर म्हणजेच काय? की परमपिता परमात्मा ते जन्ममरणाच्या फेऱ्यात येत नाही. तर ते कसे आहेत? तर या देहाच्या बंधनापासून अलिप्त आहे. परंतु तरीसुद्धा ते 3 दिव्य कर्तव्य करून घेतात. जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रक्टर. तर हे कर्तव्य ते करून घेतात. आणि म्हणूनच त्यांना नॉलेजफुलसुद्धा म्हटलं जातं की सर्व काही त्यांना माहिती आहे. आणि या संसारामध्ये ज्या काही सनातन शक्ती आहेत त्या सनातन शक्तींनासुद्धा ते ओळखतात आणि त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना सर्वज्ञ असं म्हटलं जातं. मनुष्य आत्माला तर काय म्हटलं जातं? अल्पज्ञ आहे. का? कारण की मनुष्य आत्मा स्मृती आणि विस्मृतीमध्ये येते. परमपिता परमात्मा प्रत्येक आत्माचं आदी मध्यंत काय आहे हे जाणतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की परमपिता परमात्मा सर्वज्ञ आहे. नंतर जी 5वी जी कसोटी आहे ती म्हणजे काय? परमात्मा कोणाला म्हणणार? जो अनंत आहे, एकरस आहे आणि अपरिवर्तनशील आहे. तर आज आपण बघतो की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या परिवर्तनशील आहे. परंतु अनंत, एकरस आणि अपरिवर्तनशील परमपिता परमात्माबद्दल जे सांगितलेलं आहे तर कशामध्ये अनंत आहे? तर परमात्मा अनंत आहे गुणांमध्ये. आता तुम्हाला जे चित्र दिसतं आहे तर त्या चित्रामध्ये परमात्माचे गुण दिलेले आहेत. आता त्याच्यात जेवढे मावले आहेत तेवढे ते गुण दाखवलेले आहेत. परंतु त्यांची महिमा तर अपरम अपार आहे. गुणांमध्ये ते अनंत आहे. आणि त्यांची जी स्थिती आहे कधी त्यांची चेंज होत नाही. हो ना. गुण आणि त्यांचं कर्तव्यसुद्धा काय आहे?
त्यांचं कर्तव्य पण एकदम परम आहे. अपरिवर्तनशील असल्यामुळे म्हणजे त्यांचं नाव कधी चेंज होत नाही. तर आपण बघतो की मनुष्य आत्माची जी स्थिती आहे परिस्थितीनुसार काय होत असते, बदलत असते. परंतु परमपिता परमात्माची स्थिती कधी बदलत नाही. ती नेहमीच कशी असते, एकरस स्थिती असते. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की अनंत एकरस आणि अपरिवर्तनशील असं म्हटलेलं आहे. आता त्यांच्या महिमामध्ये सांगायला गेलं तर म्हटलेलं आहे की मी माझ्या मुखाने तर करूच शकत नाही. एवढंच काय की म्हटलेलं आहे की सागर को स्याही बना लो, जंगल को कलम बना लो, धरती को कागज बना लो और साक्षात स्वयं सरस्वती माँ अपने मुख से परमात्मा की महिमा करने बैठे तो भी कम है. तर एवढी परमपिता परमात्माची महिमा काय आहे, अपरम अपार आहे. की त्यांना म्हटलेलं आहे ते ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर, सुखाचे सागर, प्रेमाचे सागर, आनंदाचे सागर, शक्तीचे सागर, पवित्रताचे सागर. तर पतित पावन, काल के पंजे से छुडाने वाला, भरपूर त्यांची महिमा आहे. तर म्हटलं की मी माझ्या मुखाने वर्णन करू शकत नाही, एवढी परमपिता परमात्माची महिमा अपरम अपार आहे. मग जे काही आता आपण मान्यता पाहिल्या आणि सत्य काय आहे हे परखण्यासाठी 5 वेगवेगळ्या ज्या कसोटी दिल्या, आता ती कसोटी जी आहे कुणाला लागू पडते, कुठल्या मान्यताला? आता पहिली जी मान्यता आपण ऐकली की प्रकृती ईश्वर आहे, परमात्मा आहे, म्हणजे निसर्गच काय आहे, परमेश्वर आहे, भगवान आहे. तर बघा आपण बघतो की प्रकृतीला म्हणजे निसर्गाला सर्व धर्माचे लोक परमेश्वराच्या रूपामध्ये, गॉडच्या रूपामध्ये, परमात्माच्या रूपामध्ये ॲक्सेप्ट करतील का? नाही करू शकत ना. एक गीत तुम्हाला माहितीच असणार आणि ते गीत कुठलं आहे की हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, वो कोण चित्रकार है. म्हणजेच काय, याच्यावरून हे सिद्ध होतं की वो कोण चित्रकार है, म्हणजे प्रकृती म्हणजे एक चित्र आहे आणि हे चित्र बनवणारा तो चित्रकार वेगळा आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं. म्हणजे चित्रकार आणि चित्र एकच नाही आहे. तर चित्रकार वेगळा आहे आणि हे चित्र काय आहे, वेगळं आहे. म्हणजे एवढं सुंदर जी प्रकृती आहे, निसर्ग आहे, ज्याला चित्र म्हटलेलं आहे, तर बनवणारा कोण आहे, तो नक्कीच तो पण एक सुंदर. म्हणून म्हटलं जातं, अजून एक गीत आहे की जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, हे म्हटलं जातं. म्हणजेच काय, चित्रकार वेगळा आहे. आपण अजून बघतो की प्रकृती जी काय आहे, निसर्गाचं काय आहे, तर अपरिवर्तनशील आहे का? नाही, परिवर्तनशील आहे. कारण परमात्मा तर अपरिवर्तनशील आहे. कारण की परमात्मा जसे आहेत, त्यांचं जसं रूप आहे, त्यांचं जे नाव आहे तेच असतं, त्यांचं कधी बदलत नाही. परंतु प्रकृती तर कशी आहे, परिवर्तनशील आहे. प्रकृतीमध्ये आपण बघतो वेगवेगळे काय येतात, आपण बघतो वेगवेगळे सर्दी आहे, गरमी आहे, तर हे जे चक्र आहे, ऋतुचक्र आहे, तर हे चेंज होत असतं. म्हणूनच की प्रकृती आपल्याला काय करते, सुख पण देते तर दुःख पण देते. परंतु परमपिता परमात्मा नेहमीच आपल्याला काय करतात, सुख देतात. आता दुःख कशी देते प्रकृती आपल्याला, अचानकच पाऊस पडतो, मग त्याच्यामुळे काय होतं, पूर येतो, म्हणतात अतिवृष्टी झाली, कुठे पाऊस पडत नाही, मग तिथे एकदम म्हणतात की अकाल पड गया है, सुका पड गया है. मग परमात्मा आपल्या मुलांना असं विचार करा, असं दुःख देणार का? प्रकृती तर देते आहे, परंतु परमात्मा देणार का? नाही. आणि म्हणूनच की प्रकृतीला आपण ईश्वर म्हणू शकत नाही. म्हणजेच काय की प्रकृती काय करते, विनाशाचं कार्य करते आहे, परंतु परमात्माबद्दल म्हटलं जातं की ते नेहमीच काय आहे, कल्याणकारी आहे. आणि म्हणूनच म्हटलं की प्रकृती ईश्वर नाही.
तर ही मान्यता सुद्धा काय आहे, असत्य आहे. दुसरी जी मान्यता सांगितली की आत्मा परमात्मा आहे. आता आत्मा आणि आत्माच परमात्मा हे कितपत सत्य आहे, की बघा, आणि सगळ्याच धर्माची लोक स्वीकार करतील का आत्माला परमात्माच्या रूपामध्ये? नाही स्वीकार करणार. तर आणि आत्माला आपण म्हणणार का की सर्वोच्च शक्तिशाली आहे? नाही म्हणू शकत. किंवा सर्वोपरी म्हणणार का? नाही. आता आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर आपण काय म्हणतो? तुम मात पिता हम बालक तेरे, तुमरी कृपा से सुख घने रे. तर याच्यावरून काय सिद्ध होतं की आत्मा ही परमात्माची काय आहे? संतान आहे, हे सिद्ध होतं. मग आत्मा परमात्मा आहे हे समजणं म्हणजे काय झालं? अज्ञान. अज्ञानात आहात की आत्माच परमात्मा आहे. आता बघा, परमात्मा काही डिग्री नाही आहे आणि ते आपण प्राप्त करून घेणार. आपण बघतो दुनियामध्ये मनुष्य वेगवेगळ्या प्रकारची डिग्री घेतो. कोणी इंजिनियर बनतं, कोणी डॉक्टर बनतं, है ना. परंतु कोणी मनुष्य आपल्या वडिलांसारखा बनतो का? नाही बनू शकत. परंतु जसा वडील आहे तसा तो बनू शकतो का? म्हणजे स्वतःचा पिता बनू शकतो का? नाही. तर तो वडिलांसारखा बनू शकतो. त्याचप्रमाणे आत्मा परमपिता परमात्मासारखी बनू शकते, परंतु परमात्मा नाही बनू शकत. आपण बघतो की मनुष्य आत्मा ही परमात्माशी कनेक्शन जेव्हा जोडते, त्याची आठवण करते, तर ती त्यांच्यासारखी बनू शकते. म्हणजेच काय? महात्मा बनू शकते, देवात्मा बनू शकते, पुण्य आत्मा बनू शकते, धर्मात्मा बनू शकते. आत्मासाठीच म्हटलेलं आहे की आत्मा ही पाप आत्मासुद्धा बनते तिच्या कर्मानुसार. तर जेवढे पण साधू संत जे काय आहेत त्यांना आपण काय म्हणतो? महात्मा म्हणतो. आणि जे पण काही धर्मस्थापनेसाठी लोक आलेत आणि त्यांनी धर्माची स्थापना केली, तर त्यांना आपण काय म्हणतो? धर्मात्मा असं म्हणतो. कारण की त्यांनी काय केली? धर्माची स्थापना केली. आणि जेवढे पण या सृष्टीवर देवी आणि देवता होऊन गेले, तर त्यांना आपण काय म्हणतो? देव आत्मा. म्हणूनच म्हटलेलं आहे की देवी आणि देवता अनेक आहेत, परंतु परमपिता परमात्मा एक आहे. देवी देवता अनेक है ना, परंतु परमात्मा एक आहे. आत्मा असं म्हटलं जातं अनेक, परंतु परमात्मा एक आहे. तर देवी देवतांना सर्व विश्वामध्ये, सर्व धर्मामध्ये देवी देवतांची जी मान्यता आहे, सगळेच एकाच देवी देवताची पूजा करतात असं पण नाही आहे. आता आपण बघतो की पुण्य आत्मा आहे, धर्म आत्मा आहे, महात्मा आहेत की ज्यांना ते म्हटलं जातं की यांनी सुद्धा अशी तपस्या केली आणि त्याच्याद्वारे त्यांनी महात्मा, धर्मात्मा असं टायटल प्राप्त केलं. म्हणजे धर्माची स्थापना केली म्हणून त्यांना धर्मात्मा असं म्हटलं गेलं. म्हणजे ती एक प्रकारे त्यांना काय मिळाली? तर धर्मात्मा, देवात्मा, महात्मा एक प्रकारे डिग्री झाली. परंतु परमपिता परमात्मा काही डिग्री नाही आहे, तर आपण परमात्मा बनू शकतो. तर आत्मा हीच परमात्मा आहे हे म्हणणं काय आहे? एकदम चुकीचं आहे. मग नंतर तिसरी जी मान्यता आहे, ब्रह्म ही ईश्वर आहे. आता बघा, परमात्मा काही तत्व नाही आहे. ब्रह्म तत्व असं म्हटलं जातं ना, जे राहण्याचं घर आहे. परंतु परमात्मा काही तत्व नाही आहे, परंतु त्या तत्वामध्ये ते राहतात. जसं बघा, घर आहे ना, किंवा दुकान आहे, घर आहे, तर त्याचा पण कोण असतो? मालिक असतो. त्याचप्रमाणे परमपिता परमात्मासुद्धा त्या तत्वामध्ये राहणारे मालिक झालेत ना. तत्व हे काय झालं? एक घर झालं आणि परमपिता परमात्मा हे मालिक झाले. आणि म्हणूनच आत्तापर्यंत जे ऋषीमुनी आहेत त्यांनी जी आठवण केली, तर ती कोणाची आठवण केली? घराची आठवण केली ना, ते माहितीच नाही.
तर परमात्माच्या महिमेमध्ये असं गातात की पार ब्रह्म में रहने वाला ईश्वर असं म्हटलेलं आहे. नंतर चौथी जी मान्यता आहे की ईश्वर सर्वव्यापी, परमात्मा सर्वव्यापी आहे. कणकणमध्ये कोण आहे? भगवान आहे. तर ही जी मान्यता आहे, बघूया आपण की ही मान्यता सत्य आहे की असत्य आहे. तर ही मान्यता कशामुळे आली? तर 2 कारणांमुळे आली. एक म्हणजे प्रेमामुळे आणि दुसरं म्हणजे भीतीमुळे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भक्त शिरोमणीमध्ये फिमेलमध्ये मीराबाईचं नाव खूप प्रसिद्ध आहे. आणि मीराबाई श्रीकृष्णाची एवढी भक्ती करायची की ती कुठेही गेली तरीसुद्धा तिला कोण दिसायचं? श्रीकृष्णच दिसायचे. कारण की तिच्या मनामध्ये कोणाची प्रतिमा होती? ती एकाचीच भक्ती करायची, एकाचीच आठवण करायची, पूजा करायची, श्रीकृष्णाची. तर डोळे जरी बंद केले तरी तिला कोण दिसायचं? श्रीकृष्णच दिसायचे. पण याचा अर्थ तर असा होत नाही ना की परमात्मा म्हणजेच श्रीकृष्ण पण सगळीकडे होते, असा तर अर्थ होत नाही. म्हणूनच म्हटलं की 2 कारणांमुळे, एक म्हणजे प्रेमामुळे आणि दुसरं म्हणजे भीतीमुळे. आता भीतीमुळे कसं काय की 4 युग आहेत, सतयुग, त्रेता, द्वापर युग आणि कलयुग. तर ज्या वेळेस द्वापर युग लागतं तर त्यावेळेस जे काही ऋषीमुनी महात्मा होते तर त्यांना पुढचं भविष्य दिसायचं. पुढचं भविष्य म्हणजे येणारं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये मनुष्य आत्माचं एकदम पतन होणार, अधोगतीला जाणार. म्हणजे अत्याचार, पापाचार, भ्रष्टाचार आणि सगळीकडे होणार कलियुगामध्ये. आणि म्हणूनच मनुष्य आत्माला अशा या पापकर्मापासून वाचवण्यासाठी त्यांनी भीती दाखवली की असं सांगितलं की हे मानव, तू जब पाप कर्म कर रहा है तो ऐसा नहीं समझ कि तुझे भगवान नहीं देख रहा है, लेकिन वो सब जगह है और वो तुझे देख रहा है. आणि त्याच्यामुळे मनुष्य आत्माने काय समजून घेतलं की भगवान सगळीकडे आहे, कणकणमध्ये आहे ना. म्हणूनच सांगितलं की प्रेमामुळे आणि भीतीमुळे, या 2 कारणांमुळे भगवान कणकणमध्ये आहे, सर्वव्यापी आहे, याच्यामुळे ही मान्यता आलेली आहे. तर जसं एक छोटं मूल असतं, मी तुम्हाला उदाहरण सांगते. लहान आहे आणि त्याला सांगितलं की बेटा तू गेटच्या बाहेर जाऊ नकोस, गेटच्या बाहेर गेलं म्हणजे काय होणार? कुत्रा तुला चावून घेईल. आता तो छोटा असतो तोपर्यंत तो ऐकतो, पण जेव्हा तो मोठा झाल्यावर तुम्ही त्याला हेच सांगणार तर तो ऐकणार का? नाही ऐकत. त्याचप्रमाणे द्वापर युगमध्ये जी ही भीती दाखवली होती की हे मनुष्य आत्मा, तू ऐसा मत समझ कि तू जो कर्म कर रहा है तुझे कोई नहीं देख रहा है. तर तेव्हा तरी ऐकून घेतलं. परंतु ज्या वेळेस कलियुग येतं तर आज आपण बघतो की प्रत्येक नरनारी परमेश्वराला, भगवानला घाबरत नाही, है ना. म्हणजे ती भीतीसुद्धा काय झाली? निघून गेलेली आहे. आणि मग म्हटलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होते त्यावेळेस मी या सृष्टीवर अवतरित होतो. याच्यावरून हेच सिद्ध होतं की परमात्मा, भगवान सर्वव्यापी नाही आहे. आणि काही गोष्ट परमेश्वराप्रती, भगवानच्या प्रती म्हणायचं म्हटलं, भगवान शब्द म्हटल्याबरोबर आपले डोळे ॲटोमॅटिक वरती जातात आणि काय म्हणतात की ऊपरवाला, ऊपरवाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. कोई भी बात होती तो क्या कहते हैं? ऊपर वाला, है ना, ऊपर वाला देख रहा है. मग असं म्हणायला पाहिजे ना, आजूबाजूवाला पाहत आहे, है ना. नंतर नीचेवाला देख रहा है, बीचवाला देख रहा है असं म्हणायला पाहिजे. पण असं कोणी म्हणत नाही. म्हणजेच काय की परमात्मा सर्वव्यापी नाही आहे. परमपिता परमात्मा ते वरतीच राहतात, त्यांचंसुद्धा राहण्याचं घर आहे. म्हणजेच याच्यावरून ही सिद्ध झालं की ही जी मान्यता आहे की कणकण में भगवान नाही, ही कणकण में भगवान हे परमपिता परमात्मा सर्वव्यापी आहे, ही मान्यता काय आहे? चुकीची आहे. हे तुम्हाला क्लिअर झालंच असेल. जर का परमात्मा या सृष्टीवर राहिले असते, भगवान या सृष्टीवर राहिले असते तर आज आपण बघतो की एवढं दुःख शांती आहे.
तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार निघत आहेत है ना. जसं आपल्याला माहिती आहे आता कोरोना आलेला आहे, तर त्याच्यामुळे किती मनुष्य आत्म्यांना पीडा होत आहेत, वेदना होत आहेत, दुःख होतं आहे. तर मग भगवान राहिले असते तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आजारसुद्धा या सृष्टीवर आलेच नसते, सगळे सुखात राहिले असते. म्हणजेच काय, याच्यावरून हे सिद्ध होतं की परमात्मा सर्वव्यापी नाही आहे. ही मान्यता एकदम असत्य आहे की कणकण में भगवान है. मग 5वी जी मान्यता आहे की परमात्मा काय आहे, निराकार. आता ही जी मान्यता आहे, ही मान्यता काय आहे, सत्य आहे. आता कशावरून सत्य आहे? तर बघा, निराकारचा अर्थ काय होतो की असा होत नाही की त्यांना कुठलाही आकार नाही आहे है ना. शब्दशः अर्थ आपण घेऊ शकत नाही. ते निराकारचा अर्थ म्हणजेच काय की ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये येत नाही, सुख आणि दुःखापासून काय आहे, अलिप्त आहेत है ना. म्हणूनच त्यांना निराकार असं म्हटलं जातं. तर निराकारची जी मान्यता आहे ती प्रत्येक धर्माच्या आत्माने निराकारच्या रूपामध्ये ॲक्सेप्ट केलेली आहे. तर ज्याप्रमाणे आपण बघतो की आत्माचं रूप हे ज्योतिबिंदू स्वरूप आहे, त्याचप्रमाणे परमपिता परमात्मासुद्धा ज्योतिबिंदू स्वरूप आहे. परंतु परम असं म्हटलेलं आहे. आत्मा आणि परम आत्मा या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? कारण की आत्मा ही जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये येते, परमात्मा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये येत नाही. आणि परमचा अर्थ असा होतो की ते गुणांमध्ये परम श्रेष्ठ आहेत, त्यांच्या कर्तव्यामध्ये ते काय आहेत, श्रेष्ठ आहेत आणि त्यांचं कर्तव्य खूप मोठं आहे. तर आपण बघतो काही व्यक्तींना म्हणायचं असतं की आजकल है ना, तू बहुत बड़ा आदमी बन गया है. आता बडा आदमी बन गया है म्हणजे कशामध्ये? कोणाला एखाद्याला पोस्ट मिळाली असेल, मोठी पोस्ट मिळालेली असेल तर म्हणतात तो बडा आदमी बन गया आहे ना. तर कोणी गुणांमध्ये पण असू शकतं. त्याचप्रमाणे परमपिता परमात्मा आपल्या गुणांमध्ये आणि कर्तव्यामध्ये काय आहे, एकदम श्रेष्ठ आहे. म्हणून परम आत्मा असं म्हटलं जातं. आता परमात्मा निराकार आहे हे सर्व धर्म मान्य तर झालंच आहे, पण त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं जे नाव आहे ते म्हणजे काय, शिव. आता निराकारची मान्यता तर सर्व धर्मामध्ये आहे, परंतु त्यांचं नाव शिव आहे हे कोणाला माहिती नाही आणि त्यांना सदाशिव असं म्हटलं जातं. आता आपण बघतो भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये निराकार शिवचं काय आहे, मंदिर. आता शिवचा अर्थ काय होतो? शिवचा अर्थ होतो कल्याणकारी, मंगलकारी, शुभकारी हा अर्थ होतो. हिंदू धर्मामध्ये निराकार शिवची जी प्रतिमा आहे ज्योतिर्लिंगम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की हिंदू धर्मामध्ये ज्योतिर्लिंगम असं म्हटलं आणि लिंगला सुद्धा वेगवेगळी नावं दिलेली आहेत. जसं बघा, अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, सोमनाथ, पशुपतीनाथ. तर हे वेगवेगळी आपल्याला नावं ऐकायला मिळतात. तर ही सर्व जी नावं आहेत परमपिता परमात्माची हिंदू धर्मामध्ये सांगितलेली, तर ही गुणवाचक आणि कर्तव्यवाचक नाव आहे. जसं तुम्हाला सांगितलं, शिवचा अर्थच काय आहे, परम पवित्र, कल्याणकारी है ना. तर ज्याप्रमाणे त्यांचं नाव आहे त्याप्रमाणे त्यांचं काय आहे, कर्तव्यसुद्धा आहे आणि त्यांनी ह्या सृष्टीवर येऊन तसं कर्तव्य केलेलं आहे. परंतु आपण बघतो मनुष्य आत्माचं जसं नाव असतं त्यानुसार त्याचं कर्तव्यसुद्धा नसतं. बघा की कोणाचं नाव जर असेल शांती, परंतु नेहमीच ती अशांत राहत असणार आणि अशांतीसुद्धा पसरवते. म्हणजेच काय, नावाप्रमाणे तर नाही झालं ना. परंतु परमपिता परमात्माचं जे नाव आहे सदाशिव म्हटलेलं आहे, ते सदाशिव म्हणजे नेहमीच काय आहे, कल्याणकारी आहे. तर म्हणून गुणवाचक आणि कर्तव्यवाचक त्यांचं हे वेगवेगळी नावं आहेत. आता जसं बघा, सोमनाथ, सोमरस पिलाने वाला. पशुपतीनाथ, पशु समान आत्मा को छुडाने वाला वह नाथ असं म्हटलेलं आहे. तर
रामेश्वरम, गोपेश्वरम. श्रीरामाने सुद्धा शिव भोलेनाथची काय केली? पूजा केली. म्हणून रामेश्वर, रामाचाही ईश्वर म्हणजेच कोण? शिव, परमपिता परमात्मा. गोपेश्वरम, श्रीकृष्णाचाही ईश्वर म्हणून म्हटलेलं आहे. तर हे हिंदू धर्मामध्ये आपण बघतो की वेगवेगळी अशी नावं दिलेली आहेत, परंतु सर्वच नावं कशी आहेत? गुणवाचक आणि कर्तव्यवाचक नावं आहेत. तर भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग फेमस आहे है ना. तर 12 ज्योतिर्लिंग च्या सोबत वेगवेगळे जे देवी देवता आहेत, तर त्यांची जी कहाणी आहे, गोष्ट आहे, ती त्याच्याशी संबंधित आहे, म्हणजे जुळलेले आहे. तर म्हणजेच काय की देवी देवतांनी सुद्धा काय केलं? शिव भोलेनाथची काय केली? पूजा केली, आराधना केली. जे मी तुम्हाला सांगितलं की श्रीरामाने सुद्धा काय केली? शिव भोलेनाथची पूजा केली, श्रीकृष्णाने सुद्धा केली. आणि म्हणूनच हे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा काय आहे? फेमस आहे, प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्यांना देवों के देव महादेव असं म्हटलं जातं. म्हणजे नाथों के नाथ है ना, असं म्हटलेलं आहे. सर्वांचा तो नाथ ईश्वर कोण आहे? तर परमपिता परमात्मा शिव भोलेनाथ बाबा असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे बघा, आपण आपल्या पिताला, वडिलांना आपण रिस्पेक्ट म्हणून प्रेमाने आपण पप्पा म्हणणार, डॅडी म्हणणार, कोणी बाबा म्हणणार. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे म्हणजे आत्माचे ते पिता आहेत, परम आत्मा, आत्माची पिता आहेत, त्यांचं नाव शिव आहे. आणि म्हणूनच त्यांना रिस्पेक्टने, प्रेमाने आपण काय म्हणतो? बाबा म्हणतो. आणि म्हणूनच शिव बाबा असं म्हटलं जातं ना. तर हे तुम्हाला समजलंच असेल, क्लिअर झालं असेल की शिव बाबा का म्हटलं जातं. आता हिंदू धर्मामध्ये एक मोठी मिस्टेक जी झालेली आहे, चूक झालेली आहे, ती कुठली आहे? शिव आणि शंकर यांना एकच करून दिलेलं आहे. तर शिव आणि शंकर यांच्यामध्ये काय अंतर आहे? तर ते अंतर मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये म्हणजे पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला क्लिअर करते. पुढचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिव आणि शंकर यांच्यामधलं जे अंतर आहे त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देणार. ठीक आहे. ओम शांती.